नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण नववीचं प्रकरण दुसरं भाग पहिला यामधील वास्तव संख्या रियल नंबर्स या प्रकरणातील सराव संच 2.1 साठीचा अभ्यास पाहत आहोत। आपण यापूर्वी संख्यांचे प्रकार 8वीच्या वर्गामध्ये 7वीच्या वर्गामध्ये अभ्यासलेले आहेत आणि पेपर फर्स्टच्या म्हणजे याच भागाच्या पहिल्या प्रकरणामध्ये संख्यांचे संच याविषयी अभ्यास केलेला आहे। यामध्ये नैसर्गिक संख्यांचा संच हा n अक्षराने दाखवला जातो। दिस इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स आणि या संख्याच्या संचामध्ये 1 2 3 4 5 6 डॅश डॅश अप टू n म्हणजे हा जो संच आहे तो नैसर्गिक संख्यांचा संच आहे। दुसरा यापुढे जाऊन यामध्ये शून्यानं इथं शून्य नाही आहे किंवा ऋण संख्या नाही आहेत, पण ज्यावेळी आपण या संख्यामध्ये शून्य घेऊ आणि तो संच लिहू त्यावेळी तो संच हा पूर्ण संख्यांचा संच होतो, सेट ऑफ होल नंबर्स। नैसर्गिक संख्यामध्ये शून्य येत नाही। सेट ऑफ होल नंबर्स यामध्ये 0 येतो, 0 ने सुरुवात होते। या नैसर्गिक संख्याच्या संचाची सुरुवात मात्र 1 ने होत असते। त्यापुढचा संच सेट ऑफ इंटेजर्स परिमेय संख्यांचा संच पूर्णांक संख्यांचा संच। आता पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये बघा ऋण संख्या आल्या, शून्य आले आणि धन संख्या आल्या। मग ऋण संख्या या अलीकडं nth टर्म पर्यंत ते सांगता येणार नाही कुठपर्यंत आहे आणि इकडं पुढे गेल्यानंतर शेवटची संख्याही सांगता येत नाही। हा जो संच आहे यांना आपण अनंत संच असं म्हणतो, इनफायनाइट सेट। पण एक लक्षात घ्या की पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये ऋण संख्या, शून्य आणि धन संख्या यांचा समावेश असतो। पूर्ण संख्यांच्या संचामध्ये शून्य आणि नैसर्गिक संख्या यांचा समावेश असतो। नैसर्गिक संख्यांच्या संचामध्ये फक्त या ठिकाणी आपल्याला धन संख्या दिसतात आणि त्याही 1 पासून चालू होतात। तर असं टप्प्याटप्प्याने या संख्यांच्या संचामध्ये संख्या वाढत जातात। इथं 1 2 3 4 5 आणि अनंतापर्यंत। इथं शून्य आला, इथं शून्य नव्हता, इथं ऋण संख्या नव्हत्या, आता इथं ऋण संख्या आल्या कोणत्या? पूर्णांक संख्यांच्या संचामध्ये। आता त्यापुढे गेल्यानंतर ज्यावेळी या संख्यांना आपण अंश आणि छेदाच्या रूपात लिहितो त्यावेळी हा जो संच बनतो तर हा परिमेय संख्यांचा संच बनतो आणि मग 2/3 -4/5 0 6/3 6/7 -4/11 तर अशा संख्यांचा जो संच आहे की जो यामध्ये नाही, त्या संख्या यामध्ये आल्या तर अशा संख्यांच्या संचाला सेट ऑफ रॅशनल नंबर परिमेय संख्यांचा संच असं म्हणतात। यापुढे गेल्यानंतर या सर्व संख्यांचा मिळून आता बघा नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर सेट ऑफ नॅचरल नंबर, नंतर पूर्णांक संख्यांचा संच सेट ऑफ होल नंबर, नंतर पूर्णांक संख्यांचा संच सेट ऑफ इंटेजर्स, नंतर परिमेय संख्यांचा संच सेट ऑफ रॅशनल नंबर्स। या सर्व संख्यांचा मिळून जो संच तयार होतो त्याला रियल नंबर, सेट ऑफ रियल नंबर्स, वास्तव संख्यांचा संच असं म्हणतात। आणि मग या संचामध्ये वरील सर्व संचातल्या संख्या या शेवटच्या संचामध्ये येतात म्हणजे वास्तव संख्यांच्या संचामध्ये येतात। आता आपण मग याची जर मांडणी केली आपण चढत्या क्रमानं तर सुरुवातीला नैसर्गिक संख्यांचा संच येतो, त्यानंतर पूर्ण संख्यांचा संच येतो, यापेक्षा मोठा असणारा परिमेय संख्यांचा संच येतो, पूर्णांक संख्यांचा संच येतो, त्यानंतर परिमेय संख्यांचा संच येतो आणि शेवटी वास्तव संख्यांचा संच येतो। म्हणजे हा संच W चा उपसंच आहे, पूर्ण संख्यांचा उपसंच आहे कोणता? n, जो की नैसर्गिक संख्यांचा संच आहे। हा पूर्ण संख्यांचा संच हा पूर्णांक संख्यांच्या संचाचा उपसंच आहे। हा
परिमेय संख्यांचा संचाचा उपसंच आहे आणि हा तर वास्तव संख्यांच्या संचाचा उपसंच आहे. म्हणजे याला जर आपण चढत्या क्रमाने मांडणी केली तर यापेक्षा W मोठा आहे, W पेक्षा I मोठा आहे, I पेक्षा Q मोठा आहे आणि सर्वात शेवटी असणारा तो R आहे. बाकीचे हे सर्व संच या R या संचाचे सबसेट्स आहे. इथं परिमेय संख्येतील क्रमसंबंध तसं आपण 8वीच्या वर्गामध्ये 7वीच्या वर्गामध्ये ही उदाहरणं सोडवलंय. परिमेय संख्यातील क्रमसंबंध दाखवलेला आहे. तो काय सांगितलंय बघा, ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर P upon Q and R upon S, these are the two rational numbers, and then Q is greater than 0, S is greater than 0. यामध्ये छेद जे आहेत Q आणि S हे शून्यापेक्षा मोठे आहेत. मग जर आपण P आणि S चा गुणाकार केला नंतर R आणि Q चा गुणाकार केला, हे दोन्ही गुणाकार जर सारखे आले तर आपण असं म्हणायचं आहे की हे दोन्ही नंबर या दोन्ही परिमेय संख्या कशा आहेत, समान आहेत. काय करतो बघा, 3/5 आणि 12/20 ह्या दोन परिमेय संख्या घेतल्या आपण. यामध्ये गुणाकार केला तिरका 3 गुणिले 20 आणि 12 गुणिले 5, या दोनचा गुणाकार 60 येतो आणि या दोन संख्यांचा गुणाकार 60 येतो. हे दोन्ही गुणाकार सारखे येतात, अर्थातच या दोन संख्या कशा आहेत, समान आहेत. मग जर P इंटू S, P आणि S चा गुणाकार म्हणजे हा गुणाकार जर मोठा असेल Q आणि R या गुणाकारा एवढा, उदाहरणार्थ आपण दुसरं उदाहरण घेऊ. इथं 6/7 आणि 3/2. तर बघा इथं घेतलं 6/7 3/8, तिरका गुणाकार केला 6 गुणिले 8 आणि 3 गुणिले 7, तर 7×8 = 48, 7×21. आता कोणता गुणाकार मोठा आला, सुरुवातीच्या दोन याचा संख्यांचा ज्या घेतल्या होत्या आपण हा तिरका गुणाकार करताना P आणि S चा गुणाकार, हा गुणाकार मोठा आहे म्हणून ही जी सुरुवातीची संख्या आहे 6/7 ही मोठी आहे 3/8 पेक्षा. म्हणजे P आणि S हा गुणाकार जर मोठा असेल R आणि Q पेक्षा तर P/Q मोठी असते R/S पेक्षा. आता बात तिसरा गुणधर्म जो आहे की P आणि S यांचा गुणाकार. इथं आपण संख्या घेतल्या 3/5 ही पहिली परिमेय संख्या घेतली, पहिला रॅशनल नंबर हा घेतला आणि दुसरा नंबर घेतला 6/2. या दोन संख्यामध्ये या पहिल्या नंबरसाठी आपण हा नंबर चॉईस केला आणि दुसऱ्यासाठी हा चॉईस केला आणि मग आता गुणाकार केला 3 गुणिले 2, P आणि S 3 गुणिले 2, नंतर 6 गुणिले 5, तर 3 2 6 आणि 6×5 30, तर इथं हा दुसरा गुणाकार मोठा येतो. याचाच अर्थ ही जी दुसरी संख्या आहे ती संख्या मोठी असते आणि म्हणून इथं काय म्हणता येईल आपल्याला की P × S is less than Q into R, then P/Q is greater than R/S. म्हणजे दुसरी जी संख्या आहे परिमेय संख्या ती मोठी आहे पहिलीपेक्षा. बघा दोन्ही गुणाकार सारखे आले, या P/Q आणि R/S या दोन संख्यामध्ये P आणि S आणि Q आणि R हे दोन गुणाकार केले, दोन्ही गुणाकार सारखे आले तर या दोन्ही संख्या सारख्या असतात. P आणि S चा गुणाकार जर मोठा असेल पहिला तर पहिली संख्या मोठी येते, जर दुसरा गुणाकार मोठा येत असेल तर ही दुसरी संख्या मोठी येते. अशा रीतीनं आपण परिमेय संख्येतील क्रमसंबंध कसा असतो हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर्स हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता यापुढे जाऊन परिमेय संख्येचे दशांश रूप हा सुद्धा भाग आपण 8वीच्या वर्गामध्ये पाहिलेला आहे. त्यामध्ये परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या कशाला म्हणतात हा अभ्यास करताना परिमेय संख्येचं आपण दशांश रूप काढलेलं होतं. थोडीशी उजळणी घेऊ म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. प्रॅक्टिस सेट 2.1
यामधला क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप. खालील कोणत्या परिमेय संख्यांचं दशांश रूप हे खंडित असेल आणि कोणत्या संख्येचं दशांश रूप हे अखंड आवर्ती असेल ते लिहा. असा सराव संच 2.1 मधला पहिला प्रश्न आहे. मग आता प्रत्यक्ष आपल्याला काय करावं लागेल, इथं भागाकार करावा लागेल. या पहिल्या संख्येमध्ये डिनॉमिनेटरनं न्यूमरेटरला डिवाइड करावं लागेल आणि मग कळेल की आपलं की त्यांचा जो डेसिमल फॉर्म आहे तो टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे, खंडित आहे का अखंडित आहे. आणि मग 11/6 हा भागाकार करू. याला आपण दशांश रूपात लिहू. 6नं 11ला डिवाइड करायचं आहे, तर 6 1 6, 11 मधून 6 वजा झाले तर 5 उरतात. आता 6नं 5ला भाग जात नाही म्हणून इथं दशांश देऊ आणि 0 घेऊ. मग 7 8 48, 2 उरतात, 2वर 0 घेऊ. 6नं 20ला भाग देताना 6 त्रिक 18, 3चा भाग जाईल, परत 2 उरतील, याच्यावर 0 घेऊ. पुन्हा 6 त्रिक 18, परत 2 उरतील, 2वर 0, 6 त्रिक 18. अशा रीतीनं हे 2 बाकी उरत राहणार आहे. आणि भाग दिला तर तो 3चा आता कायमस्वरूपी भाग जाणार आहे. आणि मग हे कुठपर्यंत ही क्रिया चालत राहणार आहे. आणि मग याला ज्यावेळी आपण डेसिमल फॉर्म मध्ये लिहिणार आहोत त्यावेळी ते 1.8333 इथं 11/6ला ज्यावेळी आपण दशांशाच्या रूपात व्यक्त केलं त्यावेळी असं लक्षात आलं की इथं 3ची आवर्ती होते आहे. आणि 3ची आवर्ती झाल्यामुळं याला आपण 11/6चं दशांश रूप हे कसं असणार आहे, तर अखंड आवर्ती दशांश रूप असणार आहे. कारण 3चा भाग आता कायमस्वरूपी जात राहणार आहे, तो पूर्ण भाग होणार नाही. आणि म्हणून 11/6 डेसिमल फॉर्म ऑफ 11/6 इज अ नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग टाईप. याचा जो प्रकार आहे तर तो नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग आहे, अखंड आवर्ती दशांश असणार आहे. याला आता आपण याच पद्धतीने सोडवावं लागेल. 2ला 11नं भाग द्यावा लागेल. 11नं 2ला भाग दिला तर भाग जात नाही 11नं 2ला, म्हणून पहिला भाग 0चा, नंतर दशांश घेऊन दशांशाच्या बदल्यात 0 घेतलं. 11 1 11, 20 मधून 11 वजा झाले तर 9 उरतील. आता दशांश दिल्यामुळे 0 घेता येईल. 11 8 88, 2 उरतील. 90 वजा 88, 2 उरले. आता 11नं 2ला भाग जात नाही, दशांश घेतलेला आहे एकदा आपण यापूर्वी, म्हणून 0 घेता येईल. 11 1 11, इथं 9 उरतील. 9 वरती 0 घेतले, 90 होतील. 11 8 88, 2 उरतील. 2वर 0, 11 1 11, उरले 9. बघा की हा भाग देत असताना काय आलेला आहे, 0.181818 या पद्धतीनं आता हा भाग कायमस्वरूपी जात राहणार आहे. तो भाग पूर्ण होणारच नाहीये, बाकी 0 येणार नाही. आणि याचा अर्थ की इथं 181818 याची आवर्ती आता पुन्हा पुन्हा होणार आहे. आणि मग याचं जे दशांश रूप आहे ते या स्वरूपात असणार आहे 0.181818 ही अखंड आवर्ती दशांश रूप आहे. याचं जे दशांश रूप आहे हे अखंड आवर्ती आहे. या 2.11 द डेसिमल फॉर्म ऑफ 2.11 इज अ नॉन टर्मिनेटिंग रिक्युरिंग. हे अखंड आवर्ती दशांश रूप असणार आहे.
म्हणजे मग जर दिलेले परिमेय संख्या रॅशनल नंबर असेल आणि मग त्याला जर दशांश रूपात व्यक्त करा असं जर सांगितलं असेल की त्याचा प्रकार दशांश रूपामध्ये लिहा असं जर सांगितलेलं असेल तर आपल्याला असा भाग द्यावा लागेल आणि मग त्याचं दशांश रूप येणार आहे आणि दशांश रूप आल्यानंतर कळणार आहे की त्या अखंड आवर्ती आहे का खंडित आवर्ती आहे. आणखी एक उदाहरण आहे 16/25. 16ला डिवाइड करायचं 25 भाग जात नाही पहिला म्हणून शून्याचा भाग. का भाग जात नाही तर 25 पेक्षा 16 लहान आहेत म्हणून शून्याचा भाग देऊन दशांश घेतला आणि त्याच्या बदल्यात शून्य घेतले. आता 25 न भाग देऊ. 25 × 150. 160 पैकी 150 वजा झाले 10 उरले. 10ला भाग जात नाही पण दशांश घेतला म्हणून शून्य घेता येईल. 25 चोक 100 वजाबाकी केली. इथं भागाकाराची क्रिया पूर्ण झाली आहे कारण बाकी शून्य आलेली आहे. इन दिस डिव्हिजन द रिमाइंडर इज 0. देअरफॉर वी गेट द डेसिमल फॉर्म ऑफ 16/25 इज इक्वल टू 0.64 and this is the terminating recurring. ही खंडित आवर्ती आहे. आता याला पुढे जाऊन अखंडित आवर्ती कशी बनवायची हे आपण शिकलेलो आहोत की जर आपण आता इथं भाग शून्याचा देत राहिलो तर इथं मग 25 न शून्याला भाग दिला तर इथं शून्य येईल. 25 0 0 परत इथं शून्य येईल. पुन्हा 25 0 0 त्याला करता येते आपल्याला पुढं. पण आता प्रथम दर्शनी आपल्याला काय विचारलंय की याची आवर्ती रूप कसं आहे, खंडित आहे का अखंडित आहे, दशांश रूप कसं आहे, खंडित आहे की अखंडित आहे, असं आपल्याला प्रश्न पहिल्यामध्ये सराव संच 2.1च्या विचारलेला आहे. आणि मग आता ते तुम्हाला सोडवता येणार आहे. अशाच पद्धतीनं भाग दिला मग इथं लिहायचं आपल्याला की या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती आहे. The decimal form of 11/6 is a non-terminating recurring. इथं decimal form of 2/11 is a non-terminating recurring. इथं लिहिताना decimal form of 16/25 is a terminating. अशा रीतीनं तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट प्रॅक्टिस सेट 2.1 मधले हे सोडवता येणार आहेत. आता दुसरा जो प्रश्न आहे की राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म, की खालील संख्या दशांश रूपात लिहा. आणि मग त्या फक्त जसं की इथं लिहिलंय आपण इथं पुढं लिहिलेलं होतं की या संख्येचं रूप अखंड आवर्ती दशांश रूप आहे, दशांश रूप किंवा खंडित आहे, अखंडित आहे. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे, फक्त भाग द्यायचा आहे एवढंच विचारलंय. फक्त डिवायडेशन करून ती मांडणी करायची, उत्तर काय येणार आहे. आता तिसरा प्रश्न की खालील परिमेय संख्या p/q रूपात लिहा. त्यापैकी आपण एक दुसऱ्या प्रश्नातला एक उदाहरण घेऊ. 23/7 याला काय करा तर डेसिमल फॉर्म मध्ये लिहा. दुसरा प्रश्न आहे की खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. मग आता 23ला 7 डिवाइड करायचं, 7 भाग देऊ. 7 त्रिक 21, 7 3 21, सबट्रॅक्शन केलं 2 येतील. 7 आता 2ला भाग जात नाही म्हणून पॉईंट दिला, याच्यावर 0 घेतला. 7 2 14, 20 पैकी 14 गेले, 6 उरले, 6 वर 0 घेतला. 7 8 56, 4 उरतात, 4 वर 0, 7 5 35, 5 उरले, 5 वर 0, 7 7 49, 1 उरला, 1 वर 0, 7 1 7, 3 उरतात, 3 वर 0, 7 चौक 28, 2 उरतात, 2 वर 0, 7 2 14, 6 उरले, 6 वर 0, 7 8 56, 4 उरले, 4 वर 0, 7 5 35. आणि मग इथं जर लक्षात घेतलं आपण तर बघा 2 8 5 7 1 4 2
असे गट या ठिकाणी येऊ लागलेले आहे. मग याला दशांशाच्या रूपात व्यक्त करताना आपण असं लिहू डेसिमल फॉर्म मध्ये लिहिताना तर 23/7 इज इक्वल टू 2.8571 आणि पुन्हा दुसरा गट असाच येऊ लागला 3.2857114 परत असंच येणार आहे 2857114 या पद्धतीने. आणि मग हे लिहित असताना या गटाची काय होणार आहे आवर्ती होणार आहे, पुन्हा पुन्हा तो गट येणार आहे. आणि मग हे लिहित असताना असं लिहू की 23/7 बरोबर 3.2857114 याच्या डोक्यावरती अशी रेषा ओढायची. याचा अर्थ काय झाला की या गटाची आता आवर्ती पुढं होत जाणार आहे. अशा रीतीनं या 23/7 ला आपण डेसिमल फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. 17/8 17 ला 8 ने डिवाइड करायचं 8 2 16 1 उरला 1वर 0 सॉरी 1ला भाग जात नाही आता म्हणून इथं दशांश घेतला आणि 1वर 0 दिला तर 8 1 8 2 उरतात 2वर 0 घेऊ. आता दशांश दिल्यामुळे 0 घेता येईल 8 2 16 4 उरतात 4वर 0 8 5 40. आता भागाकाराची क्रिया थांबली आहे कारण इथं बाकी 0 आली आहे. मग आता या 17/8च्या दशांश रूपामध्ये लिहित असताना आपण याला असं लिहू 2.125 आणि दिस इज द टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. इथं अखंड आवर्ती आहे, इथं खंडित आवर्ती आहे. या पद्धतीनं सराव संच 2.1 मधला क्वेश्चन नंबर 2 सोडवायचा आहे. पहिला कसा सोडवायचा पाहिलं, आता दुसरा कसा सोडवायचा हे पाहिलं. इथं फक्त मांडणी करायची आहे दशांश रूपात. आणि जर ते नॉन टर्मिनेटिंग येत असेल, अखंड आवर्ती येत असेल तर कोणत्या गटाची, इथं समजा एखाद्या उदाहरणामध्ये जर असं आलेलं असेल भागाकारामध्ये 333 0.33 तर याला असं लिहिणार आहोत आपण 0.3 आणि डोक्यावर रेषा. याचा अर्थ ही यापुढे सगळे भाग हे 3चे आहेत. किंवा दुसरी पद्धती असते की 0.3 आणि याच्यावरती टिंब द्यायचं, डॉट द्यायचं. या दोन्ही पद्धतीने व्यक्त करता येतं की ज्यावेळी एखाद्या संख्येचा भागाकार असा येत असेल तर त्याची मांडणी. आणि इथं गटाची परत आवर्ती होते म्हणून गटाच्या डोक्यावरती रेषा मारली आणि पुढची लिहायची आवश्यकता नाही. मग याचा अर्थ काय होतो की असा गट पुढं पुढं येत राहतो आहे. अशा रीतीनं आपण दुसरा प्रश्न कसा सोडवायचा हे पाहिलं. आता आपण प्रश्न तिसऱ्याकडे जाऊया म्हणजे तुम्हाला सराव संच 2.1 हा पूर्ण सोडवता येणार आहे. पहा तिसरा प्रश्न सराव संच 2.1 मधला प्रॅक्टिस सेट 2.1 मधला हा क्वेश्चन नंबर 3 आहे की दिलेल्या परिमेय संख्या p/q रूपामध्ये लिहा. राईट द रॅशनल नंबर्स इन p/q फॉर्म. इथं हे उदाहरण घेतलं आपण 0.77 या संख्येला p/q रूपात व्यक्त करायचा म्हणून लेट समजा x बरोबर 0.777 देअरफॉर यालाच आपण असं लिहिता येईल की 0.7 बार डॉट. मग आता याला 10 न गुणू आपण, याला 10 न गुणल्यानंतर यालाही 10 न गुणायचं आहे. 10 न गुणल्यानंतर हे येईल 7.77 इज इक्वल टू हे येईल 7.7 बार किंवा डॉट. आता या मूळ संख्येमधून या 10x या संख्येमधून गुणाकार केला. या संख्येमधून मूळ संख्या मायनस करू 10x - x इज इक्वल टू याला आता 7.7 बार मायनस 0.7. आता याच्या बदल्यात आपण ही घेतलं. आता हे न घेता डायरेक्ट ही संख्या घेतली. मग काय आलं तर 10x - x इज इक्वल टू 9x इज इक्वल टू हे येईल 7, फक्त 7 येईल.
मग x इज इक्वल टू 7/9 म्हणजे या संख्येला 0.777 डॅश डॅश या संख्येला आपण p छेद q च्या रूपात लिहिताना 7/9 लिहिलं. कळलंय का बघा? या मूळ संख्येला आपण 10 ने गुणलं. 10 ने गुणल्यानंतर हे 7.7 ची आवृत्ती येते परत. मग मूळ संख्येमधून या 10x मधून मूळ संख्या म्हणजे x वजा केले तर इकडेही या संख्येमधून ही संख्या वजा केली तर यांची वजाबाकी 9x आली बरोबर. यांची वजाबाकी 7 येईल आणि मग x बरोबर काय येईल 7/9. ही संख्या दिलेली होती या रूपात. याला आपण अंश आणि छेदाच्या म्हणजे p छेद q च्या रूपामध्ये लिहिलं. आता या संख्येचं उदाहरण पाहू. 0.6 ची आवृत्ती आहे बार. देअरफॉर x इज इक्वल टू 0.666 डॅश डॅश इज इक्वल टू 0.6 बार. आता किती न गुणायचं आहे? दोन्ही साईडला 10 न गुणायचं आहे म्हणून 10 इंटू x इज इक्वल टू हे येईल 6.666 इज इक्वल टू 6.6 बार. आता मूळ या संख्येतून मूळ संख्या वजा करायची. 10x मायनस x इज इक्वल टू 6.6 मायनस 0.6 बार. शेवटचे वजा झाले. 10x मायनस 9x इज इक्वल टू 9x इज इक्वल टू 6 राहतील फक्त. आता यांची वजाबाकी केल्यानंतर मग x बरोबर काय येईल 6/9 म्हणजे 0.6 बार याला आपण असं लिहिलं 6/9. अशा रीतीनं दिलेल्या संख्या या आपण p छेद q रूपात व्यक्त केल्या. क्वेश्चन नंबर 3 प्रॅक्टिस सेट 2.1. आता आणखी एक उदाहरण दिले बघा इथं की 2.514 या 514 किंवा 514 ची आवृत्ती होते आहे 2 च्या नंतर. देअरफॉर लेट समजा x इज इक्वल टू 2.514 डॅश डॅश इज इक्वल टू 2.514 बार. आता 0.6 असताना एका दशांशानंतर एकाच संख्येची आवृत्ती होती. इथं पण 0.7 ची आवृत्ती होती. पुन्हा 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 7 येत होते. इथं 0 नंतर एकाच संख्येची आवृत्ती 6 ची आवृत्ती होती. आता 0 नंतर इथं दशांशानंतर 3 संख्यांची आवृत्ती होणार आहे. 2 पॉइंट याला जर आपण असं लिहिलं तर 514 514 514 असं येणार आहे आणि हे असं लिहिलेलं आहे. मग दशांशानंतर 3 संख्याची आवृत्ती होते. इथं दशांशानंतर एका संख्येची आवृत्ती होताना आपण काय केलं 10 न गुणलं. जर 2 संख्यांची आवृत्ती होत असेल तर 100 न गुणायचं आणि 3 दशांशानंतर 3 संख्यांची आवृत्ती होत असेल तर मग 1000 न गुणायचं आणि म्हणून इथं आपण काय करू 1000 न गुणू. 10,000 इंटू x इज इक्वल टू याला 1000 न गुणलं तर काय येईल बघा हे. तर याला 1000 न गुणलं तर हा पॉइंट इथं जाईल फक्त. म्हणजे काय येईल हे तर 2514.514 बरोबर हे येईल 2514.514 इथं आवृत्ती होते. आता मग 1000x बरोबर याच्यातून काय करायची मूळ संख्या मायनस करायची ही x. तसं याच्यातून मूळ संख्या मायनस करायची ही 2514.514 ची आवृत्ती आहे तर याच्यामधून 2.514. मग जर वजाबाकी केली तर आता काय येईल वजाबाकी बघा 2514.514 आणि इथं 2.514 ची आवृत्ती. हे 0 होतील सगळे. इथं 4 मधून 2 गेले तर 2 राहतील.
इथं 1 ला 1 राहील, 5 ला 5, 2 ला 2 आणि मग येईल 2512 आणि यांची वजाबाकी येईल 999x आणि म्हणून x बरोबर 2512 भागिले 999. आणि मग आपण काय केलं की ही मूळ संख्या दिलेली होती 2.514 याची आवृत्ती आहे. ही संख्या दशांशाच्या रूपात पी आणि छेदच्या रूपात व्यक्त केली 2512 भागिले 999. वी राईट दी नंबर इन रॅशनल नंबर इन P अपॉन Q इन फॉर्म. P छेद Qच्या रूपामध्ये संख्या लिहिलेली आहे. एक लक्षात ठेवायचं की दशांशानंतर एका संख्येची आवृत्ती होत असेल तर इथं 10 न गुणायचं, दशांशानंतर 2 संख्यांची आवृत्ती होत असेल तर 100 न गुणायचं आणि दशांशानंतर 3 संख्यांची आवृत्ती होत असेल तर 1000 न गुणायचं. बाकी सर्व क्रिया सारखीच आहे. आता अशा रीतीने तुम्हाला सराव संच 2.1 सोडवता येणार आहे. त्यातला सराव संच 2.1 प्रकरण दुसरं सोडवायला आता काही अडचण येणार नाही. तर राहिलेली उदाहरणं तुम्ही सोडवायचे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.